ह्या या देवी बोलता आता बरा वंशाची दिलंय ना मी होय ना चाळीस संपतली 2%च राहिले. म्हातारे तू काय काळजी करू नको का बरा होताला मारा रे काठी म्हातारे तुका कधी खोलात जाऊचं लागतं ना माय माझ्या औषधीचा हात जोडतोय तिची ती खोलात जा पण वर कसा येऊचा तर तुझे तू बघ. माझा मात्र हात नाही. ते म्हातारे वासण घुसमटा होता म्हणून सांगितलंय गे मी घुसमटतोय ना तू खोलात जाशील तर घुसमटते म्हणून सांगतो. हा ना. काय काळजी करू नकोस समजलं म्हातारे बोल लेकरा हा म्हातारे अडचण असा रे झालं तुला म्हातार वयात ना अडचण म्हणून सांगतो. हे म्हातारे तशी अडचण नाही म्हणता नळा नळा म्हणता. हो ना असं म्हणून दे अडचण कशी ती म्हातारी अडचण म्हणजे नड असा नड आणि ती नड तुका जागेवर बसूची असतात तर मी सांगितलेलो मार्ग तुका करूच लागतलो मार्ग करू तो लागलो तरी चालत म्हणून इलंय आम्ही. मार्ग करून लागून त्याला म्हणता. होय ना होय. मी काय सांगताय का नीट ऐकून घे ऐकतो होय ना हा तर मग तुका एक मोठो कोंबो लागतलो समजलं मोंबो लागतो होय ना चांगलं होतंय तुका हा माझ्या हा ना हा त्यानंतर मी कोंबो आणलंस की या तलांग घेऊन ये, तलांग समजलं तलांग पण हा माझ्याकडे तलकाच्या मानेवरची पिसा काढू. हा होय होय गावकरा त्या तलगाच्या मानेवरची पिसा काढून त्याच्या घरघंटीवरून वाळून हे भाषा काय म्हणता बघ मेल्या आम्ही आमच्या प्रपंच चालूसाठी घरघंटी आणली आणि त्याच्यावरसून ववाळून टाकू. हे म्हातारे तुझ्या कानाने फसवल्याने घरघंटी म्हणत नाही घर म्हटली लोक म्हणता. घरमटीवर घरमटी. होय एका चतुर्सीमेच्या येऊन बाहेर सोडून त्याचे तुझे मित्र बाहेर न सोडू खया. बघितले गावकरा अरे कसो रे तू गावकार अगदी तुका अक्कल कशी नाही रे तुका सांगतो याने माकडची पिसा करतो तू त्या तलगाची काढ काय हरकत नाही मी तलकाची काढतोय. हा मी लोकांची म्हातारे काळा किती कितीचा. का तलांग काय करूचा असा सांग माका का तलांग तुझ्या घरात आणून झापाखाली झाकून ठेव. बघितलं गावकरा ही म्हातारी बोलत नसा तिच्यावर तो निरंकार बोलता असा बघितलं तो निरंकार बोलता म्हातारे ह्याही करून काय जमणार तर बुधवारा दिवशी ह्या कवटा घेऊन येऊची लागतली हे भाषा काय म्हणतो? यात तुका सांगते माझ्याकडे 90 कवटा 10व्या कवाट व्हाय असलं तुझ्या बायको घालून सांग. म्हातारे त्याची काळजी करू नको माझी बायको घालतली या कवाट दुकानचा आणून. कोंबडीचा 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 हो कोंबडीचाच सांगतोय. होय 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 म्हातारे काय काळजी करू नको ती सर्व कवटा एका केळीच्या पानावर ठेव त्याच्यावर काजळ कुकू लाव आणि ती केळीचा पान काय करशील तुझ्या पराती खाली आणून ठेवते. आता म्हातारी बरोबर जागेवर घ्या तुला असा असा आणि त्याच्याने काय जर कोण नाही इलो तर तुका ऐकवर दिवशी येऊचं लागतं ना येताना तो बकरो पण घेऊन येतो आणि त्याच्याबरोबर कुत्रो हा तो पण आणतो. होय तो कुतो तुका अनुकत होयो यांना जास्त ढोसल्या ह्याच्या अंगावर सोडतं नाही का तरी तो हा पण घेतो. हा आता तो परपंचाचा निकोसो झाला. होय ना तुका सांगलं म्हातारी तेवढं मागू. म्हातारी तू आता काय काळजी करू नको तुझा पोरग्या त्या बरा होताला देवी तुझ्यावर प्रसन्न असा हो, देवी माझ्यावर प्रसन्न होता. होय ना काय काळजी करू नको गावकरा बोल. नावान गिरे ए रावण घे. अलक निरंजन आदेश अलक निरंजन अलक निरंजन ए देवाच्या नावाचा बाजार मांडलाय पोटासाठी बोल पोटासाठी. अरे तुला जर पोटच भरायचं असेल तर एखादी फुटकी करवंटी घे आणि दारोदारी जाऊन भीक माग पण देवाच्या नावाचा असा बाजार मांडू नको जा चलता होईल तू असं देवा वा रे वेता देवते तू तुझी तत्व दाखवलीस आता या विभूतीचं महत्व हा मच्छिंद्र दाखवणार श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा
जतिंगन मी नव्हे तुम्ही माझ्या कार्यात आडवे येत आहे. आता तुम्हाला भस्मसात केल्याशिवाय हा मच्छिंद्र राहणार नाही. शेवट केल्याशिवाय हा जतिंगन स्वस्त बसणार नव्हे. पाहूया तर मग. अनंत निरंजन आदेश. हे पुंजा, प्रसादशील हे मच्छिंद्रा, बोल. हे तू काय चालवलाय? या जतिंगनची ताबडतोब मुक्तता कर. मुक्तता होणे नाही. काय होय. याची मुक्तता तुला करावीच लागेल. हे शक्य नाही. त्यापेक्षा युद्धाला तयार हो. काही हरकत नाही. आदेश. अलख निरंजन श्री गुरुदेव दत्त. हे मच्छिंद्रा, बोल. या दोन्ही व्यक्तींची मुक्तता कर. मुक्तता होणे नाही. मी कुणाच्या बापाचा आज्ञांकित नव्हे. हे मच्छिंद्रा, बोल. या दोघांनाही सोडवण्याच्या मी तू जाणार नाही. अरे प्रयत्नाची पराकाष्ठा कर.